वाहनांच्या लांबच लांब रांगा, महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड, 40 ते 45% रिक्षा टॅक्सी बंद, अत्यावश्यक सेवेवर मोठा परिणाम। सीएनजी तुटवड्याचा फायदा घेत रिक्षावाल्यांकडून प्रवाशांची लूट, नेहमीपेक्षा जास्त भाडं आकारत असल्यानं प्रवाशांना मनस्ताप, रिक्षा चालक मनमानी करत असल्याची ही तक्रार। मुंडव्यातील साईटवर जात अंजली दमानी यांकडून पाहणी, जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अधिकाऱ्यांकडून आढावा, मात्र पाहणीसाठी गेटच्या आत सोडण्यास दमानी यांना मज्जाव। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल सादर, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्याकडे अहवाल सुपूर्द, अहवाल गोपनीय असल्याची अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ। पालघरमधील साधू हत्याकांडाशी काहीही संबंध नाही, भाजपमधील पक्षप्रवेशाला स्थगिती मिळाल्यानंतर काशीनाथ चौधरींची प्रतिक्रिया, राजकारणाचा त्रास कुटुंबियांना होतोय म्हणत चौधरी रडले। एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखी भाजपची वागणूक, शहाजी बापू पाटलांची जोरदार टीका, असंच राजकारण राहिलं तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल, भाजपवर निशाणा। डोंबिवलीमध्ये 15 दिवसात भाजपचा ठाकरे आणि शिंदेंना धक्का, कमालीची गुप्तता ठेवत शिंदे सेनेच्या अनमोल म्हात्रेंचा भाजपात पक्षप्रवेश, तर काही दिवसांआधीच ठाकरेंच्या सेनेचे दीपश म्हात्रे हे भाजपात। ठाकरेंच्या सेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा पक्षाला रामराम, आज भाजपात पक्षप्रवेश करणार, नाशिकमधील समीकरण बदलण्याची शक्यता, विधानसभेत हिरेंनी दादा भुसेंना दिलं होतं आव्हान। ठाकरेंच्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील धक्का, राजू शिंदे आज भाजपात घरवापसी करणार, राजू शिंदेंनी शिरसाटांविरोधात ठाकरेंकडून विधानसभा लढवली होती। रत्नागिरी नगर परिषदेसाठी राजन साळवींच्या मुलाला उमेदवारी नाकारली, महायुतीच्या निर्णयाने निवडणुकीतून बाजूला व्हावं लागतंय, अथर्व साळवींचे सोशल मीडियावर भावूक पोस्ट। अजित पवारांच्या नेत्यांवर आता डिझाईन बॉक्सची नजर असणार, नेते आणि प्रवक्ते माध्यमांना काय प्रतिक्रिया देणार हे आता नरेश अरोरा ठरवणार, माध्यमांना प्रतिक्रिया देताना नेत्यांची कोंडी। भाजपच्या निवडणूक संचलन समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक, तर दादांच्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक निरीक्षकांची देखील आज बैठक होतीये, स्थानिक निवडणुकीतील युती संदर्भात चर्चा होणार। बिहारमध्ये ठाकरे बंधू नव्हते तरी काँग्रेसचा पराभव झाला, यावर मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे? काँग्रेसनं मुंबईत स्वबळाचा नारा दिल्यावर सामनातून सबुरीचा सल्ला। आशिष शेलार उपस्थिती असलेल्या इव्हेंटचा फोटो, चित्र्यांकडून ट्विट, वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीवर 48 तास उलटूनही कारवाई का नाही हे आता समजलं, अखिल चित्रेंची टीका। वांद्र्यातील संगीत कार्यक्रमात नियमडावल्य असतील तर कारवाई केली जाईल, कार्यक्रमात मद्यविक्री झाली का याचा तपास केला जाईल, आशिष शेलारांची प्रतिक्रिया। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये बैठक सुरू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईकांसह अधिकारी उपस्थित। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जाची आज छाननी होणार, 2 सप्टेंबरला मतदान तर दुसऱ्याच दिवशी 3 सप्टेंबरला निकाल लागणार। येत्या 2 दिवसात जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता, 2 दिवसात आचारसंहिता लागणार, 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होणार। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट, मुंबईसह अलिबाग, रत्नागिरी, डहाणूमध्ये थंडीचा कडाका वाढला, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोलीमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा। अंबरनाथ दिल्लीला जाणारं विमान नियोजित वेळेत न आल्यानं पुणे विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ, इंडिगोच्या विमानाला उशीर झाल्यानं प्रवाशांचा विमानतळ कर्मचाऱ्यांसोबत वाद। दिल्लीतील 4 जिल्हा न्यायालयांना बॉम्ब असल्याची धमकी, द्वारका, पटियाला हाऊस, रोहिणी, साकेत कोर्टाला मेलद्वारे धमकी, बॉम्बशोधक पथकाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। दिल्ली स्फोट प्रकरणातील सुसाईड बॉम्बर डॉक्टर उमरचा नवा व्हिडिओ समोर, स्फोटाआधी काही तास रेकॉर्ड केलेला व्हिडिओ तपास यंत्रणांच्या हाती। छत्तीसगड